नागपूरच्या सकरदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीनं पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याच प्रकरणातील साक्षीदाराला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। पीडिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी सकरदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद नगर परिसरात घडली। तक्रारदार आपल्या घराकडे जात असताना आरोपी आशिष उर्फ रमेश जोध याने त्यांचा रस्ता अडवला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष जोध हा एका जुन्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या पॅरोलवर कारागृहाबाहेर आला आहे। याच खून प्रकरणात तक्रारदारानं न्यायालयात दिलेल्या साक्षीच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली होती। याच रागातून आरोपीनं तक्रारदाराला चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। पीडिताच्या तक्रारीवरून सकरदरा पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सकरदरा पोलीस स्टेशनमध्ये 2020 साली एक गुन्हा रजिस्टर्ड होता 343/2020। यामधील आरोपी नामे आशिष उमेश जोध। ते खुनातील आरोपी शिक्षा भोगत होता जेलमध्ये आणि सेशन कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। त्याच्याबद्दल त्यांनी अपील हायकोर्टमध्ये केलेलं होतं आणि हायकोर्टमध्ये त्याला कंडिशन बेलवरती सोडलेलं होतं। कंडिशन बेलवरती सोडल्यानंतर त्या दरम्यान त्यांनी परवाच्या दिवशी त्याच्यातील जो प्रथमदर्शी साक्षीदार आहे याला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। आपण जसे फिर्यादी या ठिकाणी आले त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आणि तात्काळ त्याला आपण ताब्यात घेऊन आज त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे।